कोणत्याही फळबागेमध्ये ज्यावेळी व्यवस्थापनाची कमी असते किंवा नियोजन नसतं आणि मग बहार फुटणारच. कारण आपण पाणी दिल्यानंतर तानाच्या काळात पाणी दिल्यानंतर बाग तर फुटणारच. पण आता तो कसा फुटतो, सगळ्या बाजूनी फुटतो, नाही फुटतो, आणि फुटल्यानंतर सुद्धा जी गळीची समस्या असती तर अशाच आपण एका बागामध्ये आलेलो आहोत. त्यांनी बोलवलं होतं की बाई माझ्याकडनं व्यवस्थापन राहिलं मागच्या वेळेस, आता बाग फुटला तर पुढं काय करावं, तर हे जाणून घेण्यासाठी आलो आपण. तर योगेश मस्के सोबत चर्चा करू की अशी समस्या काय येते. राम राम सर. राम राम. नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार. नमस्कार रोडे सर. आज आपण ज्या बागेत आलेलो आहोत या बागेत बघा सगळीकडं आघाडी मारलेली बागेने एकदम फूट 10% आहे. आता हे पूर्व नियोजन न केल्यामुळं विश्रांतीत जशी काडी मॅच्युअर करायला पाहिजे होती, जशी काडी बनवायला पाहिजे होती, काडीत स्टोरेज द्यायला पाहिजे होतं, ते न दिल्यामुळं हे दुष्परिणाम होत आहेत. आता यावर्षी शेतकरी आंब्या बहारात पूर्ण फेल झालेला आहे आणि झाडंही कमी नाही आहे, कमीत कमी 800 झाडं आहे. तर मला तरी वाटतं शेतकरी मित्रांनो, विश्रांतीमध्ये थोडंसं स्टोरेज द्या. आपण विश्रांती हा शब्दच वेगळा अर्थ करून टाकलेला आहे त्याचा. विश्रांती म्हणजे झाडाकडे बघायचंच नाही, असं शेतकऱ्यांचं एक मनातल्या मनात संकल्पना झालेली. तसं नाही, विश्रांती म्हणजे विश्रांती का दिली तर झाड काम करून थकलेलं असतं. मग ती विश्रांतीमध्ये व्यवस्थित दमाने जेवू शकतं, खाऊ शकतं. त्यासाठी त्याला खायला प्यायला द्यायचं असतं, त्याला विश्रांती म्हणतात. विश्रांतीमध्ये आपल्याला त्याला सशक्त बनवायचं असतं, जेणेकरून पुढं बहारामध्ये ते आपल्यासोबत चालतं किंवा बहारामध्ये व्यवस्थित आपल्याला उत्पादन देतं. तर मग शेतकरी मित्रांनो थोडंसं नियोजन करा. हे बघा सगळं स्वस्त नियोजन आहे. पाण्याचं कुठं नियोजन नाही, अति पाणी. त्याच्यामुळं मग झाडावर आघाडीचं प्रमाण जास्त आहे, फूट कमी आहे. नाहीच आहे जवळपास, भरपूरशा ठिकाणी तुम्ही कॅमेरा मारा सर, तिकडं पण मारा, सगळीकडं फूट एकदम कमी दिसते, कळीची एकदम कमी आहे. आणि आता अशा याच्यात जर एवढली झाडं सांभाळायची, याला झालेला खर्च काढायचा, तर मग शेतकऱ्यांनी करावं कसं? तर मला तरी वाटतं शेतकऱ्यांनी नियोजन करावं. नियोजन केल्याशिवाय फळबाग राहिलेली नाही आता. आणि थोडं पाण्याचं नियोजन आपण वेळोवेळी व्हिडिओमध्ये देतो, आपण पाण्याचं नियोजन कसं करावं, काय करावं मोसंबीमध्ये. तर ते नियोजन करणं फार गरजेचं आहे. आपण फळबागेमध्ये पाणी नियोजित दिलं, खतं नियोजित दिली, विश्रांतीमध्ये जी कामे करायची ती नियोजित किंवा वेळेत जर केली, तरच ती बाग आपल्यासोबत राहणार, ती बाग व्यवस्थित फुटणार आणि ती उत्पादन देणार. तरी शेतकरी मित्रांनो, हा काय आपल्याला कोणाची अवहेलना करायची नाही या व्हिडिओमधून, किंवा शेतकरी चुकला हे पण ते दाखवायचं आहे. पण प्रत्येकापर्यंत एक संदेश द्यायचा आहे की थोडंसं सुधरा, फळबागेमध्ये सुधारणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही योग्य नियोजनात येत नाही, तोपर्यंत तुमच्या उत्पादनात कुठलीही वाढ होणार नाही. आता कारण बहार घेण्याच्या वेळेस ज्यावेळेस असे वॉटर सूट्स आलेले असतात, त्याचं काही केलं नाही किंवा मग बहार फुटीच्या ऐवजी इथं आघाऱ्या फुटतात. अशा खूप समस्या ज्या शेतकऱ्यांना येतात. अशा स्टेजवर काही शेतकरी करू शकतो का? काही उपाययोजना आहेत का याच्या, का आता जसं आलं तसंच चालू? नाही सर, आता काय झालं आहे, बागेमध्ये कुठेही आता काही शिल्लक राहिलं नाही. सगळीकडे शेंडा मारून दिलेला आहे. जेवढी डोळे होते, जेवढी ताकद होती झाडात, त्यानं काही शेंडा, काही फूट काढून फेकून दिली. आणि याला म्हणजे डाळिंबासारखं होत नाही मोसंबीत, की परत आपण कळी काढू, फ्लो देऊ. नाही, मोसंबीत एकदाच बहार निघतो, एका वेळेत. आता ही झाडं यांची इतर म्हणजे नंतरचा जो बहार राहील, कोणता मृग बहार म्हणतो आपण त्याला, तो जूनपासून मग ही झाडं फुटतील. मग ते परत ती अडकण पुढं यांना आंब्या बहारात अडचण येतील. हे असं नियोजन बिघडून जातं बहाराचं. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही विश्रांतीमध्येच असं नियोजन करा की जेणेकरून तुमचा बाग आंब्या बहारामध्ये व्यवस्थित फुटेल आणि व्यवस्थित उत्पादन होईल. कारण मिरग्या बहाराला अजूनही कुठंच भाव नाही आहे. सगळे शेतकरी परेशान आहे. जो माल आहे त्याच्यामुळे पुढचा आंब्याही फुटत नाही आणि मिरग्या बहाराला भाव नाही. मोसंबीला मिरग्याची जी मोसंबी त्याला भाव नाही. मग अशा याच्यात मग आपला खर्च जर निघत नसला तर आपण बाग सांभाळण्यात मजा नाही. मग हे थोडंसं आपण जर पूर्वनियोजन केलं फळबागेमध्ये, बहार जर नियोजन पूर्व केलं आपण व्यवस्थित, तर मग आपल्याला ह्या समस्याला सामोरं जावं लागत नाही. शेतकरी मित्रांनो, परत एकदा विनंती करतो, प्रार्थना करतो, मी पण तुमचाच मित्र आहे, तुमचाच सोबती आहे. मी पण तुमच्यासाठी दररोज फिरतोय, दररोज व्हिडिओ काढतोय. का बरं, ते एक दिवस तरी शेतकरी जागा होईल. जागा होणं फार गरजेचं आहे. परत एकदा विनंती करतो की थोडंसं पूर्वतयारी करा. विश्रांतीमध्ये झाडांना व्यवस्थित नियोजन द्या, व्यवस्थित फवारण्या द्या. ज्या वेळेस तुम्ही विश्रांतीला सोडता त्यावेळेस झाडांना खालून खतं देऊन, पाणी देऊन बंद करा. पाणी बंद करा, तानावर सोडा आणि तानावर सोडल्यानंतर
वरून झाडाचा शेंडा दाबून झाडामध्ये काडीमध्ये स्टोरेज तयार करण्याचा प्रयत्न करा. काडी मॅच्युअर्ड करा. महिना दीड महिन्याचा तुमच्या जमिनीनुसार ताण द्या. नंतर बहाराला तयारी करा. तर शेतकऱ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा संदेश आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी हा बाकी शेतकरी मित्रांना पाठवावा. आता बघा, जर म्हणजे आता नगर जिल्ह्यामध्ये हा एक मोसंबीचा बाग आहे. त्यांनी मागच्या महिन्यामध्ये आम्हाला कॉलही केला होता, आम्ही गेलोही होतो, पण त्यावेळेस त्यांचं काही नियोजनाचं बसलं नाही. आणि नंतर त्यांचा आता फोन आला की सर आता बहार तर निघायला, पण कुठं निघायला नाही निघायला काहीच कळेना. आघाऱ्या मारल्यात आणि अशा सगळ्या समस्या असतात. ह्या समस्या येऊ नये कोणालाही.